तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला समाधान मिळणारे तुझ्या मार्गदर्शक. तर मित्रांनो बघा, आत्ता मी जो आहे हे जवळ परिसरामध्ये आलेलो आहो आणि इथं टोटल एक 1800 झाडांचा प्लॉट जो आहे. तर मित्रांनो ह्यासाठी आपण मार्गदर्शन केलेले आणि मार्गदर्शन करत असताना मालाची क्वालिटी वगैरे आता मी फॉर्म सोडून बघितला. तुम्हाला जर क्वालिटी बघायची असेल तर बघा, एकदम जबरदस्त अशी फिनिशिंग वगैरे मालाला आहे क्वालिटी. आणि विशेष म्हणजे आता फॉर्ममध्ये पण भरपूर फ्रॉड चाललेला आहे, कारण की रिसायकलिंगचे मटेरियल वापरतात. त्यामुळे काय होतं आहे, मालाला चमक, शायनिंग, परत चट्टा जास्त येते. तर मित्रांनो माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर चांगला क्वालिटीचा माल काढायचा जर असेल तर तुम्ही चांगल्या लेवलचा रिलायन्सच्या मटेरियलपासून तयार केलेले फॉर्म जे आहेत तुम्ही घ्या. आता बऱ्याच ठिकाणी मी फिरतोय, भरपूर पिवळा माल झालेला आहे सध्या. पण आता इथं जर बघितलं मी, इथं जे आहे आपल्या जोडीदाराची कंपनी, आपण त्यांच्याकडून घेऊन फॉर्म दिलं तर म्हणजे पब्लिसिटी वगैरे हे करण्यासाठी नाही, पण खूप अडचणी आहेत मित्रांनो. कारण की जर फॉर्म व्यवस्थित नसेल ना, तर अडचण येते. आणि आता जे आहे ही मिल्की पिशवीच वापरा, हेच माझं सांगणं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी जवळून माल दाखवतो. मालाची जर क्वालिटी बघायला गेलं तर एवढं जबरदस्त मालाला जे आहे ही फिनिशिंग वगैरे आहे. आता बघा, ही माल जवळजवळ बऱ्यापैकी आलेला आहे. फिनिशिंग वगैरे मालला कुठेही असा पिवळा पडलेला माल दिसत नाही मला. आता बऱ्याच ठिकाणी जे आहे फळं जे आहेत ते अजिबात हे पिवळे पडलेले नाहीत. आणि त्यामुळे काय होतं आहे की कारण उन्हामुळं आता हीट भरपूर होती, पण आता पाऊस पण चालू झाला आहे. ह्या बागेमध्ये बरीच फळं आहे, प्रत्येक झाडाला 1-2 फळं आलेले आहेत हार्वेस्टिंगला. पण कुठल्याही प्रकारचं जे आहे हे पिवळापणा ह्याच्यामध्ये नाही आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.